रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। अहो मंडळी, बाहेरचे बेसळयुक्त पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरीच मस्त एकदम मऊ लुसलुशीत अगदी पौष्टिक असा आपण आज रवा केक बघणार आहोत। रवा केक इथे मी केळं वापरून केलेला आहे, त्यामुळे खाण्यासाठी सुद्धा अगदी पौष्टिक आहे। काही गोड खाण्याची इच्छा झाली असेल किंवा लहान मुलं हट्ट करतात गोड खाण्यासाठी, अशा वेळेला त्यांना हा पौष्टिक रवा केक नक्की करून द्या, त्यांना सुद्धा अगदी खूप आवडेल। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी दूध घेतलेला आहे आणि 1 केळं मी इथे घातलेला आहे। त्यानंतर इथे मी व्हॅनिला एसेन्स 1 चमचा घातलेला आहे। सगळं जिन्नस मी मिक्सरमध्ये घालताना दाखवू शकले नाही, कारण की माझ्याकडून हा व्हिडिओ स्किप झाला होता। आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर साखर इथे आपल्याला जास्त घालायची नाही आहे, आपण यामध्ये केळं घालणार आहोत आणि केळं थोडंसं गोडसर असतं, त्यामुळे इथे साखरेचं प्रमाण मी थोडं कमी केलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकदम चिमूटभर असं मीठ घातलेलं आहे। आता सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। बेकरीमध्ये मिळणारे केक जर तुम्हाला आवडत असेल ना, तर हा केक नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल, इतका हा टेस्टी बनतो। सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला सोडा घालायचा आहे आणि सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर आपण सगळं साहित्य हे मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतलं होतं, त्यामुळे जास्तीचा पसारासुद्धा आपल्याकडे होणार नाही। आणि अशा पद्धतीने हे वाटीमध्ये आपण केक सेट करायला ठेवणार आहे। तर आपल्याला कढई आधी फ्रीहीट करायला ठेवायची आहे। तर कढईसुद्धा मी इथे फ्रीहीट करून घेतलेली आहे आणि आपल्याला या वाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्याने वाटीला आपला केक अजिबात चिटकून राहणार नाही। आता केकचं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी वाटी आपल्याला फुल भरायची नाही आहे, अर्धी वाटी इतकंच मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आणि बेक झाल्यावरती हा छान फुलून येतो आणि वरपर्यंत हा फुगतो, त्यामुळे आपल्याला ही जागा थोडी ठेवून द्यायची आहे, त्यामुळे मस्त एकदम मऊ आणि छान स्पॉन्जी आपला केक तयार होतो। आता आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे। तर वरून आपल्या इथे टुटी फ्रुटी घालायची आहे। तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल ना, तर तुम्ही याऐवजी विलायची पावडर टाकलीत ना तरीही चालेल, मस्त फ्लेवर याचा वेलचीमुळे येतो। तर आपल्याला हे बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर कढई आपली छान इथे फ्रीहीट झालेली आहे। आता यामध्ये मी इथे एक प्लेट ठेवणार आहे। आता या प्लेटवरती आपल्याला या वाट्या ठेवून द्यायच्या आहेत। कढई खूप जास्त गरम असते, त्यामुळे हळूवारपणे हे वाट्या अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि वरून आपल्याला याच्यावरती झाकणनी कवर करून घ्यायचं आहे। तर 30 ते 35 मिनटं याला अजिबात खोलायचं नाही आहे, लो फ्लेमवरती छान केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। 35 मिनटं आपली इथे झालेली आहेत। आता बघूया आपण टूथपिक घेऊन का आपला केक छान बेक झाला आहे की नाही। तर एखादी टूथपिक किंवा सुरी घेऊन बघायचं आहे आपला केक कसं झालेला आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, टूथपिकला मिश्रण अजिबात लागलेलं नाही आहे, म्हणजे केक आपला छानपैकी असा बेक झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला डिमोट करायचं आहे। थंड झाल्याशिवाय आपल्याला हे काढून घ्यायचं नाही आहे, थंड होऊ द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला केक हा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण यातून काढून घेऊया। मस्त एकदम जाळीदार केक आपला इथे तयार झालेला आहे। आपण टुटी फ्रुटी घातल्यामुळे केकसुद्धा दिसायला खूप छान झालेला आहे। आणि जर तुम्हाला हे टुटी फ्रुटी आवडत नसतील ना, तर तुम्ही बदामाचे छोटे काप करून जरी घातलेत ना, तरीसुद्धा केक खाण्यासाठी मस्त लागतो। आता केक आपला इथे काढून घ्यायचा आहे बघा, अलगद अशा कढया जो सोडायच्या आहेत आणि आपला केक हा किती छान तयार झाला आहे बघा, मस्त त्याचा कलरसुद्धा काय सुंदर आला आहे आणि एकदम जाळीदार आपला केक इथे तयार झालेला आहे। आता आपला केक मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते बघा। तर हे बघा मस्तपैकी एकदम आतपर्यंत जाळी बघा, काय सुंदर जाळीदार झालेला आहे बघा केक आणि कलरसुद्धा काय मस्त आलं आहे बघा। हा केक तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता। अगदी हलकासा गोडसर असतो आणि केल्याचा फ्लेवरसुद्धा मस्त येतो, त्यामुळे हा केक चहाबरोबरसुद्धा खाण्यासाठी मस्त लागतो। नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला हा रव्यापासून केलेला हेल्दी केक कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।